हॅलो मुलांनो, मी आहे साची, तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण वाचणार आहोत इयत्ता तिसरीची कविता पावसा पावसा. कवयित्री आहेत सुमती पायगावकर. तर चला सुरू करूया. पावसा 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 सरसर ये, पावसा पावसा भरभर ये, सरी मध्ये नाचू दे, ओले चिंब होऊ दे, होडी माझी बनवू दे, होडी माझी खेळू दे, होडी माझी शिडाची, सुरू सुरू चालायची, चला सारे गावाला, दूर दूर भटकायला, पावसामध्ये नाचायला. तर मुलांनो, जायचं का पावसामध्ये नाचायला? कशी वाटली कविता तुम्हाला? शब्दार्थ. तर चला समजून घेऊया या कवितेतले शब्दार्थ. सर म्हणजे पावसाची धार. इंग्लिशमध्ये द स्ट्रीम ऑफ रेन. भटकायला म्हणजेच फिरायला. मीन्स टू रोम ऑर टू वँडर. होडी म्हणजे नाव. मीन्स बोट. ओले चिंब म्हणजे पूर्ण भिजलेले. मीन्स फुल्ली सोप. मुलांनो, आत्ताच आपण कविता वाचली पावसा पावसा. आता करूया थोडासा अभ्यास. सोडवूया ह्या कवितेवरील प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे द्या. पहिला प्रश्न, पाऊस कसा येणार? सांगा मुलांनो, पाऊस कसा येणार? उत्तर आहे सरसर. दुसरा प्रश्न, होडी कशाची आहे? सांगा मुलांनो, होडी कशाची आहे? उत्तर आहे शिडाची. पुढचा प्रश्न, होडी कशी चालणार? मुलांना सांगा, होडी कशी चालणार? उत्तर आहे सुरू सुरू. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. ओळी दिलेल्या आहेत, पावसा पावसा टिंब टिंब, टिंब टिंब आणि शेवटी दिलेला आहे ओले चिंब होऊ दे. आपल्याला मधल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. तर तुम्ही सांगा, मध्ये काय आहेत? उत्तर आहे पावसा पावसा सरसर ये, पावसा पावसा भरभर ये, सरी मध्ये नाचू दे, ओले चिंब होऊ दे. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. सरीमध्ये टिंब टिंब दे, टिंब टिंब होऊ दे. उत्तर आहे सरीमध्ये नाचू दे, ओले चिंब होऊ दे. पुढची ओळ, होडी माझी टिंब टिंब दे, टिंब टिंब खेळू दे. उत्तर आहे होडी माझी बनवू दे, होडी माझी खेळू दे. तिसरी ओळ, टिंब टिंब सुरू सुरू चालायची. उत्तर आहे होडी माझी शिडाची, सुरू सुरू चालायची. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, सरसर कोण येणार आहे? मुलांना सांगा, सरसर कोण येणार आहे? उत्तर आहे सरसर पाऊस येणार आहे. पुढचा प्रश्न, होडी कशाने बनवली आहे? मुलांनो आठवा, होडी कशाने बनवली आहे? उत्तर आहे होडी शिडाने बनवली आहे. पुढचा प्रश्न, सुरू सुरू कोण चालणार आहे? सांगा मुलांनो, सुरू सुरू कोण चालणार आहे? उत्तर आहे सुरू सुरू होडी चालणार आहे.
पुढचा प्रश्न आहे, पावसामध्ये काय करायला जायचं आहे? सांगा मुलांनो, काय करायचे पावसात जाऊन? उत्तर, पावसामध्ये नाचायला जायचं आहे. पुढचा प्रश्न, पावसाळा हा ऋतू किती महिने असतो? सांगा मुलांनो, किती महिने असतो पावसाळा? उत्तर आहे, पावसाळा हा ऋतू 4 महिने असतो. पुढचा प्रश्न आहे, पावसाळ्यात आपण पावसापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरतो? मुलांनो, आठवा बरं, आपण काय काय वापरतो पावसापासून वाचण्यासाठी? उत्तर आहे, पावसाळ्यात आपण पावसापासून वाचण्यासाठी छत्री, रेनकोट, पावसाळी चपला व पावसाळी बूट ह्या वस्तू वापरतो. पुढचा प्रश्न, पावसाळ्यात सगळीकडे वातावरण कसे असते? सांगा मुलांनो, कसे असते वातावरण? उत्तर आहे, पावसाळ्यात सगळीकडे वातावरण प्रसन्न असते. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. सर म्हणजे पावसाची धार, होडी म्हणजे नाव, भटकायला म्हणजे फिरायला, ओले चिंब म्हणजे पूर्ण भिजलेले. पुढचा प्रश्न, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. सरसर, भरभर, होऊ दे, खेळू दे, भटकायला, नाचायला. मुलांनो, आत्ताच आपण इथे वाचली कविता पावसा पावसा इयत्ता 3री साठी आणि तिचे प्रश्नोत्तर पण सोडवली. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.